हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? आज विनाजी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट चारुलताताई कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे आणि विना माहुरकर तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे. नुकतंच मे आणि जून शाळांच्या सुट्ट्या याच कालावधीतली ती गोष्ट आहे. तुम्हाला खूप आवडेल ना? तुम्ही पण मे आणि जून महिन्यात जरा कंटाळूनच गेला असाल. काय करावं काय नाही असतात तर खूप तुमच्या ॲक्टिव्हिटी, पण त्यातल्या त्यात तर गोष्टीचं नाव आहे वेगळी शिकवणी. गोष्टीचं नाव आहे वेगळी शिकवणी. एक आदी नावाचा मुलगा होता. तो दिवसभर घरात राहून म्हणजे सगळीच मुलं आता सध्याच्या कालावधीत कंटाळलेली आहेत. आणि मे आणि जून महिना म्हणजे शाळा नाही, ऑनलाईन काम नाही, अभ्यास नाही, आणि मग मामाच्या गावाला जाणार नाही, कोणी पाहुणे आपल्या घरी येणार नाही, आपण कुठे जाणार नाही. हा काळ कसा आहे तुम्हा सगळ्यांना परिचयाचा आहे. तर आपण सतत घरात राहून मोठी माणसं देखील कंटाळतात. तर तुम्ही तर छोटे आहेत, तुम्ही सतत बागडणारी, फुलपाखरासारखी या झाडावरून त्या झाडावर उडणारी आहे, अशी सुंदर गोजीरवाणी, आपलं देशाचं भवितव्य, अशी ही गोजीरवाणी मुलं घरात कंटाळून गेली. आई बाबा बँकेत कामाला सकाळी 10ला जाणार, संध्याकाळी 6ला येणार. आई बाबा असेच तो सारखं मोबाईलवर खेळायचा. आई बाबा ऑफिसला गेले की TV आणि कम्प्युटर त्याचं. तर आजी हे सगळं बघत राहायची. आणि आजीने एक दिवस त्याला सांगितलं, आणि घरातले सगळे ओरडायचे त्याच्या मागे की काय नुसतंच दिवसभर कम्प्युटर, मोबाईल, आम्ही आलो की मोबाईल नाही तर TV हेच पाहतो. तर तो कंटाळून म्हणाला, रागवून म्हणाला, मग मी करू तरी काय? त्याचं बरोबर आहे, त्याचं अगदी बरोबर आहे. मी करू तरी काय? बाहेर जायचं नाही, कोणाला आतमध्ये बोलवायचं नाही, कोणाकडे जायचं नाही, मग मी काय करू? सगळेजण त्याच्या प्रश्नाने म्हणजे आश्चर्यचकित व्हायचे म्हणण्यापेक्षा त्यांनी उत्तर कळायचं नाही काय करू. हे घराघरातली स्थिती आहे, प्रत्येकाच्या घरात हेच आहे. मग एक दिवस बाबा आई ऑफिसला गेले. आजी होती घरात. आजीने वेगळीच युक्ती लढवली. आजीने हळूच आदीला जवळ बोलावून पाठवून हात फिरवला, जवळ घेऊन म्हणाली, बाळा एक काम आपण करूया. आदी म्हणाला, काय सांग बरं आजी? अरे आता माझ्या डोळ्याने दिसत नाही, डोळ्याला चष्मा लागला, डोळे दुखतात, डोळ्यातून पाणी येतं. तर आता असं करूया, तू मला रोज वर्तमानपत्र, तुझ्या शाळेतल्या गोष्टी, कविता, तुझी ज्या पाठ्यक्रमातली पुस्तकातल्या गोष्टी आहेत त्या वाचून दाखव. आणि मलाही छान वाटेल, तुझंही वाचन छान होईल, तुझे उच्चारण चांगलं होईल आणि मला आनंद मिळेल, माझ्या डोळ्यावर ताण पडणार नाही, माझी छान करमणूक होईल. आदीला हे पटलं. तो म्हणाला, आदी म्हणाला आजीला, आजी हे अगदी बरोबर आहे, पटलं मला आणि मी नक्की करेल. पण काहीतरी आपण कोणाला शिकवतो किंवा वाचून दाखवतो, त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळालंच पाहिजे ना. तू मला काही पैसे देशील ना याच्या बदल्यात? मी रोज तुला वाचून दाखवील न चुकता. आजी म्हणाली, मला काही पेन्शन काही नाही रे, मी कुठून देणार तुला पैसे? पण मी मात्र एक करू शकते, आजी म्हणाली. आदी म्हणाला, काय? अरे मी तुला स्तोत्र शिकवील, रामरक्षा शिकवील, माझ्या काळातले गाणे गोष्टी वाचून दाखवील, अभंग शिकवील. आदीला ती कल्पना एकदम आवडली. आदी म्हणाला, ठीक आहे आजी. आदीने जवळ घेतला आजीला म्हटलं, आज माझी आजी ग्रेट आहे, वाव आजी, चालेल उद्यापासून करूया. मग दुसरा दिवस उजडला. आदी म्हणाला, जेव्हाचं काम तेव्हाच करी, त्याची काय वर्णवावी थोरी. आदीला हे माहिती होतं, कारण की आजी नेहमी त्याला ते सांगत राहायची की वेळचं काम वेळीच केलं पाहिजे, जेव्हाचं तेव्हाच केलं पाहिजे, अभ्यास झाल्यावर लगेच पुस्तकावरली पाहिजे, सॉक्सबूट जागच्या जागी ठेवले पाहिजे, पाणी पिला ग्लास धुवून ठेवला पाहिजे, हे सारखं सतत आजी सांगत राहायची. त्याच्यामुळे त्याच्यावर ते बिंबलेलं होतं. तर आई बाबा नेहमीप्रमाणे बँकेत गेली 10ला आणि आदी आला आजीकडे. आजीला म्हणाला, आजी तुझं आवरलं का सगळं? आजी म्हणाली, हो. चल मग पेपर, आज मी वर्तमान सकाळ वाचून दाखवतो, महाराष्ट्र टाइम्स वाचून दाखवतो, पुणे टाइम्स वाचून दाखवतो, मधले तुला वाचून दाखवतो. आजीला खूप आनंद झाला. आजीने प्रेमाने पाठीवरून हात फिरवला आणि बसली त्याच्याजवळ. तो काय वाचतो, कसं वाचतो ऐकत. आणि त्यांनी छान पेपरमधले मेन हेडिंग वाचले, काही गोष्टी वाचल्या.
काही राजकारण वाचलं, म्हणजे त्याला आवडणारे जे जे सदर होते ते त्यांनी वाचून दाखवले. आणि काही आजीला जे आवडत होते, निर्गुण सगुण सदर, हे आजी प्रकर्षाने वाचायची. तर आजीने सांगितलं, अरे हे पण सदर वाचून दाखव. त्यांनी छान वाचलं आणि आजीलाही खूप आनंद झाला. आज आधीनी वाचायचं, उद्या त्याची इच्छा त्याच्या मूळप्रमाणे. त्यालाही कधी आधी त्रास देत नव्हती की तुझी इच्छा आहे का वाचायची आज, की मी गोष्ट सांगू. तर तो म्हणायचा, नाही आजी तू संध्याकाळी 4ला गोष्ट सांगायची, किंवा कथा गोष्ट किंवा तुझ्या काळातल्या काही गाणी गोष्टी तू मला संध्याकाळी 4ला सांगायचं, मी तुला 10:30ला पेपर वाचून दाखवत जाईल. आई बाबा गेले ऑफिसला की आपलं सुरू. तर मग आजीने त्याला एक गोष्ट सांगितली आणि त्याला ती गोष्ट खूप आवडली. असा त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू झाला. महिना 1.5 महिना झाला आणि मग घरातली होती नव्हती ती सगळी पुस्तकं तो वाचून दाखवायचा आजीला. आजी पण त्याला छान छान त्याचं कौतुक करून त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला खूप प्रेरणा द्यायची, ताकद द्यायची. अरे तू खूप हुशार आहे, तू करू शकतो, तुझं उच्चारण किती छान झालं, तुझा शब्दसंग्रह किती छान वाढला आणि तू आता बोलताना आत्मविश्वासाने बोलतो, आत्मविश्वासाने वाचतो, माझा आधी फारच गुणाचा आहे बाई, खूप शहाणा झाला. असं करता करता घरातली सगळी पुस्तकं संपली. ही सगळं हितगुज आजीला आणि आधीलाच माहीत, आईबाबांना काही माहिती नाही. आणि मग एक दिवस बाबा ऑफिसमधून आल्यावर, असं महिना 1.5 महिना झालं, बाबांना म्हणाला आधी की बाबा मला गोष्टीची खूप सारी पुस्तकं आणून द्या बरं. बाबा आश्चर्यचकित झाले. नेहमी स्मार्टफोन मागणारा आधी की मला स्मार्टफोन घेऊन द्या, मला स्मार्टफोन घेऊन द्या म्हणणारा आधी आता गोष्टीची पुस्तक मागतोय, हे काय बा अगदी वेगळंच घडलं. त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी लगेच सांगितलं, अगं अगं इकडे ये, आपला आधी काय मागतोय माहितीये का तुला. आई म्हणाली नेहमीप्रमाणे त्रासून, हां तो मागत असेल स्मार्टफोन, त्याला काय तोच पाहिजे. बाबा म्हणाले नाही, मुळीच नाही, शांत हो, ऐक जरा, तो आपल्याला गोष्टीची पुस्तकं मागतोय. आई म्हणाली हो, हे बाई जवळ माझा आधी खूपच गुणाचा, खूपच शहाणा. अगं इतकंच नाही तर त्याच्या कितीतरी गोष्टी, श्लोक, त्याचे मंत्र, रामरक्षा, भीमरूपी, विष्णू सहस्रनाम किती त्यांनी पाठांतर केलेले आहे. आई बघतच राहिली. आई म्हणाली अरे हे सगळं केव्हा केलं तू, कधी केलं. आजी एकदम शांत होती. आजी काही बोलली नाही. आधी पण शांत होता. मग त्यांनी दोघांची रोजची दिनचर्या आईबाबांना सांगितली आणि आईबाबांनाही खूप माहीत झालं. हे सगळं गुपित फक्त आजी आणि आदी म्हणजे तिचा तो नातू, आदी म्हणजे नातू आणि आजी म्हणजे ती विना आजी, या दोघांचं गुपित त्यांनाच माहीत होतं. आणि मग सगळ्यांना खूप घरात आईबाबांना आनंद झाला की रोजची यांची दिनचर्या. आणि त्यामुळेच आपला आधी इतका आजकाल खूप आत्मविश्वासाने बोलतो, नवीन नवीन म्हणी वापरतो, नवीन नवीन शब्द तो सांगतो, काही म्हटलं की त्या संदर्भात एखादी म्हण म्हणतो, श्लोक म्हणतो. आणि हे सगळं या दोघांच्या चांगल्या करामतीमुळेच आहे असं त्यांना वाटलं आणि खूप आनंद झाला. बाबांनी खूप सारी त्याला पुस्तकं आणून दिली. आधीला वाचनाचा छंद लागला. तो एकही मिनिटं इकडे तिकडे वाया न घालता वाचन करत राहिला कायम. आणि त्याचा मे आणि जून महिना खूप आनंदात गेला. ही होती वेगळी शिकवण आजीची आपल्या नातवाला. असंच घरोघरी असतं, आजी नेहमीच आपल्या नातवाला काहीतरी वेगळं सांगत राहते, वेगळं शिकवत राहते. मित्रांनो, तुमच्या पण आजीने आजोबांनी घरात हे वेगळं काहीतरी तुम्हाला सांगितलेच असेल ना. वा वा, पुढच्या वेळेला भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय 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 बाय.